वानऱ्याची सर्वे 1968 सालात झाली. मी स्वतः तलाठी म्हणून त्यावेळा सर्वेचा काम केलं. 68 सालात एक सदाच्या उतारायचे ज्याचे कोणाचे कूळ किंवा मुणका असे नाव लागले आणि ते आता सिद्ध करपाक म्हणजे त्या कुळांक किंवा मुणकारांक खूप त्रास पडटा. मध्यंतरी आमच्या पर्वेकरान डिक्लेरेशन हाडलें आणि त्या डिक्लेरेशनावरती सगळो प्रॉब्लेम सॉल्व झाला. ओनरांक सगळ्यांक चान्स मेळ्ळो की ऑब्जेक्शन फायल करपाक. प्रत्येक मामलेदार ऑफिसात कितकेशे खटले आधी पेंडींग आहा 1968 साला बसोचो विचार. तेच्या आधी गव्हर्मेंटान एक कायदो काडलो जेचेर कोणाचे उतार्याचे मुणकार किंवा कूळ अशी नोंद आसा तेका जास्त ते काय दोळे धापून नांवां घालूंक ना. तेव्हा खंय तरी म्हणान गव्हर्मेंटान एक बंदन घालचे, टायम लिमीट दिवचो आणि हे जे खटले आहात ते 6 म्हयन्यात त्याच्या आधाराचेर सोंपवचे. माझं सांगूचो उद्देश जर हे गव्हर्मेंटान किंवा आताच्या सरकारान केले जाल्यार तेचे श्रेय म्हणजे बांदोडकरांक खातीर केले अशें जातलें. आणि 1961 साली गोवा स्वतंत्र झाल्यानंतर भाऊसाहेब गोव्याचो पहिलो मुख्यमंत्री झालो. आणि भाऊसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर भाऊसाहेबाचो एकच विचार होतो की बहुजन जो समाजात कितपत पडलेलो असा तो बहुजन समाज कसो फुडें हाडूचो हेच्यासाठी भाऊचो प्रयत्न होतो. बहुजन समाजाची जे भुरगे असत ते शिकांक जाय, बरे मोठे जावंक जाय हेच्यासाठी भाऊचो प्रयत्न जालो. वाड्या वाड्यार प्राथमीक शाळा सुरू केल्यो, जमनीचो हक्क मेळच्यासाठी कूळ मुणकार कायदो केलो. सगळीकडे गोव्यात कॉलेजां उगडली. कॉलेजां उगडल्यानंतर तर कॉलेजातून शिकल्यानंतर तांकां नोकऱ्यो मेळोंक जायो हेच्यासाठी भाऊसाहेब बांदोडकरान कारखाने सुरू केले. यमात फॅक्टरी म्हणा, सिबा कायगी म्हणा, खत कारखानो म्हणा असे निरनिराळे फॅक्टरी सुरू केल्यो आणि त्यामुळे हजारो आमच्या युवकांक नोकऱ्यो मेळ्ळ्यो. त्याचप्रमाणे अंजुना धरण तसाच दक्षिणेच्या लोकांक पाणी मेळच्यासाठी साळावली धरण सुरू केला. असो दानशूर युगपुरुष भाऊसाहेब बांदोडकर संबंध गोव्यात त्याची जन्म जयंती साजरी केली जाता. तांकां आज अभिवादन करताय. त्यांच्या आंगांच्यो ज्यो कला पळय गूड क्वॉलिटीज आसल्यो त्यो म्हत्वाच्यो. त्यो गूड क्वॉलिटीज त्यांचे पळय आतांचे भुरगे पळय आहा तांकां ते आत्मसात जावंक जायो. आनी तेंच्यांनी जे गोंय आजून मेरेन चलयल्ले 17-18 वर्साच्या वेळेर तेन्ना राज्य केल्ले तेन्ना ते म्हत्वाचे त्याच इन्फ्रास्ट्रक्चराचेर आयज मेरेन गोंय आसा. जे भाऊसाहेब बांदोडकराचे विचार आसले ते आत्म्यांक सून आसले. कसेल त्याची जमीन, राहील त्याचे घर, कूळ मुणकार कायदो, कुमेरी शेती, बहुजनाचोच तेणी विचार केल्लो. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे संकल्पना आसली. आणि ह्या एकाच वाक्याचेर बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणजे सगळ्या गोंयकारांक दिसतालो की आमचो पक्ष महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आमचो गोरगरिबांचो पक्ष. आणि त्या संकल्पनेचेरूच महाराष्ट्रवादी गोमंतक हो राज्यार येतालो आणि त्या हितूनसूनच गोंयचें राजकारण फुडें चलतालें. आणि आयज मेरेन तो विचार जे कार्यकर्ते आसात गोंयांत स्थिर आहात अजून मेरेन तो विचार हालोवंक दिवंक ना आणि ते घेवन बसल्यात. ते तो विचार फुडें येतलो ह्या बद्दल दुबावूच ना. परत राज्य गोंय महाराष्ट्रवादी येतले. टायम कितको वयतलो ते आमी सांगूंक शकना. जशें रात सोंपल्या उपरांत दीस येता, दीस सोंपल्या उपरांत रात येता तशें तर म्हणून विचार हो म्हत्वाचो. विचार हो केन्ना मरना. मनीस मरता. म्हाज्या सारकेलो मनीस भुरगो महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षान मराठी हाडली आनी मराठी शिकोवंक पावलो. किल्ली मराठी शिक्षणा वचून म्हाज्या सारकेलो भुरगो पोटाक लागलो. आयज म्हाजें घर यथाशक्ती जाता तशें चलयलें. आनी अशी हीच संकल्पना भाऊची आसली. गोरगरीब आहा पळय तेंची बरी घरां सुख समाधान प्राप्त जावचें ते फुडें दीस येतले. फक्त आमचो विचार जे कार्यकर्ते सांबाळून गेल्या पळय तांकां देवान आनीक शक्ती दिवची. सगळ्या देव देवता कडेन हांव मागता की भाऊसाहेबाचे विचार आसले ते विचार धरपाचे आत्मसात ते आहात तांकां म्हणून ते टिकोवन धरपाचे शक्ती देवान तांकां दिवची. आमचे दीस बरे येतले आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय परत राज्य येतले त्या बद्दल दुबावना. आम्ही प्रत्येक भाशणांनी प्रत्येक कार्यक्रमांनी भाऊसाहेब बांदोडकरांचे नाव घेतात. वेळोवेळी तुमचो सरकारी कार्यक्रम असो किंवा प्रायव्हेट कार्यक्रम असो
की गोंय राज्याचे पहिले भाग्य विधाता म्हणटा आमी ताका आनी पहिले मुख्यमंत्री जे कैलासवासी भाऊसाहेब बांदोडकर हेंचे आमी नाव घेता, मोठमोठी भाशणां करता. ज्या भाऊसाहेब बांदोडकरान प्रत्येक गांवोगावी जी स्कुलां निर्माण केल्या, मराठी शाळा निर्माण केल्या, प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक गांवापर्यंत जोडपाक पावपाक रस्ते निर्माण केले. आयज खरोखरच आमकां आमी 2026 आसा, जी भाऊसाहेब बांदोडकराच्या प्रयत्नान कल्पनेन जे कितें गोश्टी तेंच्यांनी आखयल्ले की गोंय हें बरें उरचें, गोंय हे शेतकरी हे बरे उरचे, गोंयाची जे आमचे तरणाटे आहा बरें शिक्षण घेवचें. सो त्याच पद्दतीन तेंच्यांनी शिक्षणाक लागून प्राधान्य दिलो, खेळाक लागून प्राधान्य दिलो, शेतकारांक लागून प्राधान्य दिलो. सो म्हाका दिसता आयज आमी हे 2026 जे घडणूक जाता हांगासर खुबश्यो गोश्टी जातात, मागीर शेती लागून आसूं किंवा इतर गोश्टी आसूं, प्रत्येक गोश्टीक लागून आमच्या ह्या गोंयकारांक आयज आमकां आंदोलनां करचीं पडटात. सो म्हाका दिसता हे अशे विचार जर भाऊसाहेब बांदोडकरांचे घेवन जर येणारो जो सरकार किंवा जो सरकार जर फुडें सरात, जर निश्चितरित्या आमच्या पूर्ण गोंयकारांक हेचो फायदो जावं शकता. आमी म्हणटा कसेल त्याची जमीन, जो कूळ कायदो आसा, मुणकार कायदो आसा, आयज कितली तरी वर्सां आमी पळयता की हे जे खटले आसात. आयज आमच्या समोर आतां एक आमचे ज्येश्ठ जे सिंगर आसात, जे संगीत क्षेत्रांत आसात, आमचे कृष्णा नायक म्हणून, आयजूच तेंची मॅटर आसा जे मुणकारीलचो मॅटर आसा. जाल्यार ह्या केसीक लागून आयज गेली ते कितली तरी वर्सां मुणकाराचो जे ऑर्डर घेवपाक लागून ते तळमळटात. आयज 1972 पयलीं पासून ते हांगासर मुणकार म्हणून आसात. भाटकार मागीर तेजो कोणूय आसूं, जो भाऊसाहेब बांदोडकरान जो कायदो घातलेलो आसा, त्या कायद्याची आजून पर्यंत जी अंमलबजावणी म्हणटा तशी, जे कायदो आज पर्यंत तांकां न्याय मेळना. कारण हो जो कायदो 1972-71 जेन्ना सर्वेच्या टायमार जेन्ना तेचें नांव लागलां, जाल्यार आयज खंयच ताका कायदो न्याय मेळना. आयज कोर्टाची पायरी ताका म्हयन्याच्या म्हयने 2-2 तारखे मारचे पडटात. होच आमचो हो मुणकार कायदो. कुळांक लागून आयज कितले तरी केशी आमचे आसात, ते पेंडींग आसात. प्रत्येक जर तुमी मामलेदार कचेरीन जर पळोवपाक गेल्यार जाल्यार कुळाचे केशी कितली वर्सां पेंडींग आसात, तांकांय बी न्याय मेळना. सो खऱ्या अर्थान जर भाऊसाहेब बांदोडकरांचे जे आमी आदर्श पुरूश, जे आमचे भाग्य विधाता म्हणटा, जाल्यार ह्या शेतकारांक, ह्या मुणकारांक जेन्ना आमी न्याय दितले तेन्नाच आमी भाऊसाहेब बांदोडकराचें जें नांव आमी आमच्या मुखार घेवंक शकता.